27 एप्रिल 1645 मध्ये अवघ्या 16 वर्षांच्या शिवरायांनी आपल्या सवंगड्यांसोबत हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ याच रायरेश्वराच्या मंदिरामध्ये घेतली होती. पण 16 वर्षांच्या शिवरायांसोबत काही निवडक मावळे होते. ते कोण होते हे तुम्हाला माहिती आहे का? या किल्ल्यावर एक अशी जागा आहे ज्या ठिकाणी एक नाही, दोन नाही, तर तब्बल 7 रंगाची माती एकाच ठिकाणी दिसते. 7 रंगाची माती बघायला आलो होतो ऍक्च्युली. मला तिथून रस्ताच सापडेना. नमस्कार मंडळी, जय शिवराय. काय सुंदर व्ह्यू आहे मित्रांनो, एक नंबर. सातीच्या साती रंगांची माती इथे दिसते. रायरेश्वर हे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात समुद्रसपाटीपासून 1370 मीटर उंचीवर वसलेलं एक ऐतिहासिक व धार्मिक ठिकाण आहे. येथील प्राचीन रायरेश्वर शिवमंदिरात श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी 27 एप्रिल 1645 रोजी अवघ्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली आणि पुढे हाच संकल्प एक विशाल मराठा साम्राज्याच्या रूपाने साकार झाला. त्यावेळी शिवरायांसोबत काही विश्वासू मंडळी होती. त्यामध्ये तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, कान्होजी जेदे, बाजी पासलकर, येसाजी कंक, सूर्याजी काकडे यांसारखी निष्ठावान लोक होती. आणि याच निष्ठावान लोकांपायी शिवरायांनी स्वराज्याचं स्वप्न पूर्ण केलं. चला तर पाहूया किल्ले रायरेश्वर. या किल्ल्यावर येण्यासाठी तुम्हाला पुणेमधून कात्रज कापूरहोळ मार्गे भोरमध्ये यावं लागतं. आणि भोरमध्ये आल्यावर सह्याद्रीचा एक अद्भुत नजारा तुमची वाट पाहत असतो. तो म्हणजे हा नेकलेस पॉईंट. नीरा नदीनं घेतलेलं हे सुंदर असं वळण अगदी गळ्यातील हारासारखं दिसतं. सह्याद्रीचं हे दृश्य प्रत्येक प्रवाशाला काही क्षण थांबून पाहायला भाग पाडतं. पुढे भाटघर धरण पाहून तुम्ही आंबेघर, आंबवडे वरून कुर्लेनंतर रायरेश्वर घाट चढून तुम्ही येऊन पोचता रायरेश्वर पठारावर. नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी कोकणचं परब तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. आज आपण आलो एका अशा ठिकाणी ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली, म्हणजे अर्थातच रायरेश्वर किल्ला किंवा रायरेश्वराचं पठार आपण असं म्हणू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे रायरेश्वरचं पठार आणि रायरेश्वराचं मंदिर एक्सप्लोअर करणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आपण आता रायरेश्वराचा प्रवास चालू केला आहे. मागे बघू शकता, जेव्हा आपण रायरेश्वराला येतो तेव्हा रायरेश्वराच्या ठिकाणी सुरुवातीपासूनच आपल्याला हा पायरी मार्ग दिसतोय. पार्किंग गाडी केलेला आपल्याला पायरी मार्ग स्टार्ट होतोय. आणि हे जे सुंदर वर दिसतंय तेच आपलं रायरेश्वराचं पठार आहे. आपल्या प्रवासानंतर एक 10 ते 15 मिनटाच्या पायऱ्या चढून झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक लोखंडाच्या पायऱ्या लागत आहेत. एक स्ट्रेट 80 डिग्रीमध्ये सगळ्या पायऱ्या दिसत आहेत. सो इथून आपल्याला थोडं सावकाश जावं लागणार आहे. हा एवढाच पॅच तेवढा फक्त कठीण आहे, बाकी पूर्ण ट्रेक जो आहे तो सोप्या गणतीमध्ये येतो. सो इथून थोडं सावकाश केल्यानंतर आपल्याला पूर्ण किल्ला जो आहे तो पूर्णपणे आरामात फिरायला भेटणार आहे. लोखंडाच्या पायऱ्यावर चढून झाल्यानंतर आपण जेव्हा वर येतो तेव्हा हे एक पूर्णपणे असं पठार आहे. आणि या पठारावर हा जो आहे हा पायरी मार्ग आहे. आणि हा पायरी मार्ग पूर्णपणे किल्ल्यावर पुढेपर्यंत जातो आहे. सो आपल्याला जास्त काही चालायचं नाही किंवा जास्त काही न समजण्यासारखं काही नाही आहे. पायऱ्या संपल्यानंतर तुम्हाला रायरेश्वर मंदिराजवळ जायला जवळपास 30 मिनिटं लागतील. पण या अर्ध्या तासात तुम्ही खूप सुंदर अप्रतिम असा निसर्ग अनुभवणार हे मात्र नक्की.
झुळझुळ वाहणारा छोटासा झरा, मायेचं छत्र धरून उभी असणारी हे शेकडो वर्ष जुनी झाडं, धुक्यात हरवलेला रस्ता आणि बरंच काही. रायरेश्वर मंदिराच्या आधी तुम्हाला हे गोमुख पाण्याचं टाकं लागतं. गाईच्या मुखातून पाणी येतंय अशी सुंदर वास्तू या ठिकाणी आहे. आपण जेव्हा किल्ल्यावरील पायरी मार्गाने जेव्हा सरळ वर येतो तेव्हा आपल्याला एक 15 ते 20 मिनिटाचा प्रवास आल्यानंतर आपल्याला एक या गडावरील सुंदर असं पाण्याचं टाकं लागतंय. आणि या पाण्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे याची जी रचना केली ती रचना आपल्याला गोमुखातून पाणी येते अशा प्रकारची आहे. मी तुम्हाला हे तळ दाखवतो, तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. आणि फायनली 4थीच्या पुस्तकात वाचलेला एक इतिहास आज माझ्या डोळ्यासमोर जिवंत उभा होता. आणि हा क्षण माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षणांपैकी एक आहे. निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहं निराकारमोङ्कारमूलं तुरीयम् गिराज्ञानगोतीतमीशं गिरीशं करालं महाकालकालं कृपालं. काय भन्नाट असा पाऊस आहे माहिती आहे या ठिकाणी. खूप आम्ही आल्यापासून हा पाऊस ना चालूच आहे, कंटिन्युअसली चालू आहे. ना मला काही रेकॉर्ड करायला भेटत आहे, ना मला व्यवस्थित माझा व्हिडिओ काढता येतोय. अक्षरशः हे असं रेनकोट घालून मी फिरतोय. खूप बेकार अवस्था आहे माझी. मी ना सातरंगाची माती बघायला इकडे आलो आहे, पण प्रॉब्लेम काय आहे की या ठिकाणी एक 2 आणि ह्या 3 वाटा जात आहेत आणि मला माहीत नाही की कुठल्या वाटेनं जायचं आहे. तर मी ही इकडची वाट निवडली आणि या वाटेनं जाणार आहे. एक अर्धा तास ट्राय करणार आहे. जर ती टेकडी भेटली तर मी तुम्हाला नक्की माती दाखवेन, पण जर नाही भेटली तर मला उशीर असल्यामुळे मी इथून लवकरच माघारी फिरणार आहे. 20 मिनटं लागतील, पण मी 20ची एक 15 मिनटातच संपवणार आहे. सो चलो. सातरंगाची माती बघायला आलो होतो ॲक्च्युली, आणि मला तिथून रस्ताच सापडेना. मी हे जे जंगल दिसते का खाली सगळं, ह्या जंगलाच्या आतमध्येच फिरतोय सगळीकडे. आणि या ठिकाणी बांध बांधले असल्यामुळे मला पुढे वाट दिसत नव्हती. इधर तो खूप खतरनाक लग रहा है मेरे को. तर मित्रांनो, मी आता रायरेश्वराचं दर्शन घेऊन एका अशा ठिकाणी चाललो आहे ज्या ठिकाणी एकाच ठिकाणी तुम्हाला किंवा एकाच भागामध्ये 1 नाही 2 नाही तर तब्बल 7 रंगाच्या मात्या दिसतात. 1 नाही 2 नाही तर तब्बल तुम्हाला 7 रंगाची माती एकाच ठिकाणी दिसून येते. तर त्याच ठिकाणी मी जात होतो. तर काय झालं की या ठिकाणी बोर्ड नाही लावलात किंवा या ठिकाणी परफेक्ट असं मार्किंग नाही आहे. सो हे किल्ला म्हणजे काय, तर हा किल्ला एक पूर्ण पठार आहे आणि या पठारावर असंख्य अशा ढोरवाटा आहेत. सो मी त्याच ढोरवाटांमध्ये चुकत ना पार तिथपर्यंत खाली गेलो. आणि काय झालं की वाटच कळे ना की कुठं जायचं आहे, काय करायचं. आणि हे जे धुकं आहे ना, ह्याने पूर्ण वाटा जे आहेत त्या ब्लॉक होऊन जातात. सो मला येता एक दादा भेटला होता. तर त्या भाऊने मला सांगितलं होतं की जर वाट चुकलास तर गुगल मॅप ओपन कर आणि त्यावर बघ. गुगल मॅप तुम्हाला बरोबर या ठिकाणी घेऊन ये. भाई साहब, काय पाऊस आहे यार. एवढ्या वेळानंतर हा एक पहिला बोर्ड दिसलाय. आणि फायनली मित्रांनो, या सगळ्या वाटात चुकत
आणि थोडासा गुगल मॅपचा सहारा घेत मी फायनली या ठिकाणी येऊन पोचलो आहे. या ठिकाणी तुम्हाला हे पूर्ण असं कुंपण केलेलं दिसतंय आणि या ठिकाणी एक बोर्डसुद्धा लावला आहे. आणि जेव्हा तुम्ही इथं समोर येता तेव्हा तुम्हाला हे जे पठार दिसतंय ना किंवा हा जो भाग दिसतोय, तर या भागामध्ये पूर्ण ती जी 7 रंगाची माती आहे ती तुम्हाला या ठिकाणी दिसते. थोडं शोधावं लागेल. सो तुम्हाला जर पावसात आलात तर तुम्हाला हे जरा भेटणं कठीण आहे, पण आपण ट्राय करू काय भेटतंय काय नाही. आणि तुम्हाला जर मिळाली, जेवढ्या रंगाची मिळेल तेवढ्या रंगाची माती मी नक्की दाखवेन. या ठिकाणी ना काही लोकांनी 7 रंगाची माती गोळा करून या ठिकाणाहून इथे आणून ठेवली. थोडं पावसामुळे ती इकडे तिकडे झाली, पण आपल्याला 7च्या 7 रंगांची माती इथे दिसते. आपण या 7 रंगांच्या मात्या इथं ठेवल्यात त्या बघतोय. ही थोडी लाल माती टाईप आहे, त्याचा रंग काळा आहे. आणि ही थोडीशी व्हाईटिश म्हणू शकतो. त्यानंतर ही ग्रे कलरमध्ये आहे, ही येलोइश कलरमध्ये आहे. आणि ही थोडीशी आपण याला हिरवा कलर म्हणू शकतो, फेंट हिरवा. तर ही एक आहे. टोटल 1 2 3 4 5 6 आणि 7 अशा 7 रंगाच्या 7 मात्या आपल्याला इथे बसतात. रायरेश्वर मंदिरामागे महाराजांचे एक स्मारक आहे. त्या बाजूलाच प्राथमिक शाळा आहे आणि या किल्ल्यावर जवळपास 40 घरं आहेत आणि त्यामधीलच 8 ते 10 मुलं या शाळेत शिक्षण घेतात. आपण आता रायरेश्वराचं मंदिर बघून त्यानंतर 7 रंगाची माती आहे त्या ठिकाणी जाऊन आलो आहे. आणि आता आपण निघालो आहे या ठिकाणी. रायरेश्वर मंदिराच्या मागेच एक पांडवकालीन लेणी आहेत ती बघायला. आणि त्यानंतर आपण इथून पुन्हा आपल्या घरी जाणार आहे. सो हे शेवटचं ठिकाण असेल पांडवकालीन लेणी बघायचं. हा गड म्हणजे ना हे पूर्णपणे एक पठार आहे. त्याला रायरेश्वराचा किल्ला किंवा रायरेश्वराचं पठार असं सुद्धा म्हणतात. सो ह्या किल्ल्याला तटबंदी किंवा या किल्ल्याला दरवाजा महादरवाजा असं नाही आहे. सो हे पूर्णपणे पठारच आहे. जवळपास 17 ते 18 किलोमीटरमध्ये पसरलेलं हे पठार आहे. तुम्ही इथून आल्यावर हे झाड भेटतं आणि हे एक पिवळ्या कलरचं घर दिसतंय. आणि पिवळ्या कलरचं नाही, सॉरी, पिवळ्या रंग मारलेलं घर दिसते. त्या ठिकाणी आलात की तुम्हाला हे अशा किल्ला उजव्या साईडला जी पायवाट गेली तिथून तुम्हाला जायचं आहे. आणि आपण जसं काकाने सांगितलं तसं त्या लाईटीचे पोल आहेत त्यांचा सहारा घेत इथपर्यंत आलो आहे. आणि या ठिकाणी आपल्याला एक बोर्ड दिसतोय पांडवकाली लेणी म्हणून. तर ती पांडवकाली लेणी बहुतेक इथेच आहेत. जसा बोर्ड आहे तसं तुम्हाला या बोर्डाच्याच दिशेने यायचं आहे. आणि इकडे खाली एक रस्ता गेला आहे. त्या रस्त्यावरून बापरे. तर मित्रांनो ही आहेत ती पांडवकालीन लेणी जी की आपण बघायला आलो होतो. तर पूर्णपणे आतमध्ये कोरलेली असू शकतात. ही पूर्णपणे आतमध्ये कोरलेली असणार आहेत. पण यामध्ये तुम्ही बघताय पाणी बऱ्याच प्रकारे जे आहे बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी पाणी साचलं आहे. सो मी आतमध्ये जायची रिस्क नाही घेणार आहे, कारण आतमध्ये सरपटणारे प्राणी, साप काही असेल, बेडूकच्या नादात साप वगैरे येऊ शकतो. सो मी आतमध्ये नाही जाणार आहे आणि इथूनच माघारी फिरणार आहे. तर मंडळी आपला रायरेश्वर किल्ला बघून झाला आहे. आपण रायरेश्वराचं मंदिर, त्यानंतर 7 रंगाची माती आणि आता पांडवकालीन लेणी बघितली आहेत. एक धबधबासुद्धा बघितला, रिव्हर्स वॉटरफॉलसुद्धा आहे. तो एक सुंदर असा किल्ला आहे जो आपल्या महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेला आहे. सो तुम्हाला जर व्हिजिट करायचं असेल तर नक्की या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत
जय हिंद, जय महाराष्ट्र.